आपण बनवणार आहोत वांग्याचं सिंपल भरीत. त्यासाठी इथे मी पावशेर वांगी घेतलेली आहे, जे मी कढईत घेतलेली आहेत. ह्याच्यात थोडंसं तेल टाकून आपण झाकण ठेवून ही वांगी छानपैकी कढईमध्ये भाजून घेणार आहे. तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजलीत तरीही चालतील. पहा, अशी कढईमध्ये मी वांगी छान अशी भाजून घेते. 10-15 मिनिटात हाय फ्लेमवर भाजतात ही वांगी. ही वांगी छान अशी भाजलेली आहे. आता ही मी काढून घेते एका प्लेटमध्ये. हे आपण थंड करणार आहे आणि मग ह्याचं भरीत बनवायचं आहे. हे पहा, असं जे जाड जाड भाग आहे ना वांग्याचा तो काढून घ्यायचा आहे. हे पहा असा, हे पहा साल जे आहे ना जाड जाड ते जे भाजलेलं ते काढून घ्यायचं आहे. आणि वांग चेक करायचं आहे कुठं कीड वगैरे तर नाही आहे. अशा प्रकारे आपण सगळी ही वांगी जी आहे ती छानपैकी सोलून घ्यायची आहे. हे पहा, पहा आपली वांगी छानपैकी सोलून झालेली आहेत. आता आपण हाताने ना अशी हलकीशी कुस्करणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता. हे पहा, छानपैकी अशी वांगी हाताने जास्त कुस्करायची नाही, थोडीशी कुस्करायची आहे. हे पहा, आता आपली वांगी कुस्करून झालेली आहेत. आता आपण ही फोडणी देऊया. वांग्याच्या भरतासाठी आपण इथे वाटण करणार आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले ह्या 8 ते 10 लसूण पाकळी. हिरव्या मिरच्या मी 10 ते 12 घेतल्या. तुम्ही तुमची जितके तिखट खाता त्यानुसार तुम्ही मिरची घ्या. कमी जास्त मिरचीचं प्रमाण तुम्ही करू शकता. आणि ही आहे कोथिंबीर. ही आपण वाटणात नाही टाकणार आहे, नंतर वरून टाकणार आहे. आणि कढीपत्ता फोडणीसाठी. तर आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची आहे. हे पहा, वांग्याच्या भरतासाठी इथे मी लसूण आणि मिरची न पाणी टाकता वाटून घेतलेली आहे मिक्सरला. हे पहा, वांग्याच्या भरतासाठी इथे मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्याच्यात आपण टाकायचं 1 चमचा जिरी मोहरी. थोडासा हिंग. हे पहा, आपली जिरी मोहरी तडतडती आहे. आता आपण ह्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकूया. आता आपण जो मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक केला तो टाकायचा आहे. छानपैकी परतून घ्यायचं आहे. कच्चेपणा लसणाचा गेला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आपण हळद नाही टाकणार आहे ह्या भरीतामध्ये. तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर तीही तुम्ही टाकू शकता. ह्याच्यात खूप छान लागते. आता आपण वांगी टाकूया. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. आता मीठ टाकून छानपैकी मिक्स करून घ्या. आता आपण ह्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता आपलं भरीत 1-2 मिनिटं आपण परतूया. हे पहा, 2 मिनिटं आता मी हे परतून घेतलेलं आहे छानपैकी. आता आपलं वांग्याचं भरीत सिंपल, साधं, सोपं, झटपटवालं तयार आहे. आता आपण हे मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपलं साधं सिंपल झटपट होणारं वांग्याचं भरीत तयार आहे. मी तुम्हाला जवळून ह्याचं लूक दाखवते.
कसं दिसत आहे, दिसते ना टेस्टी टेस्टी यमी यमी. तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब